नमस्कार, स्मिता ब्लॉग्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज आलो डोंगरी वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, नाशिक येथे. नमस्कार. नमस्कार, मी घनश्याम पाटील. माझं प्रदर्शनामध्ये स्टॉल आहे. नाशिक येथे डोंगरी वसतिगृह मैदानावरती आपला नेहमी स्टॉल असतो. सगळ्यात 0 नंबर साईज, 00 साईज बोलतात तिला आमच्याकडे. हे सगळ्यात स्मॉल साईज आहे. याच्यामध्ये हे सगळं कॉटनचं कलेक्शन आहे आता गरमीसाठी. तुम्हाला जन्माष्टमीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी भरपूर मिळून जातील. जन्माष्टमीमध्ये ऑगस्ट महिन्यात इथेच असेल आपलं प्रदर्शनामध्ये स्टॉल. याच्यामध्ये सगळ्यात 0 नंबर साईज आहे. हे अजून 00 साईज बोलतात, 1 नंबर साईज आहे. 1 नंबर. याच्यामध्ये असे कॉटनच्या कलेक्शन मध्ये भरपूर कॉटनचे वेगवेगळे मिळतील तुम्हाला. 1 नंबर मध्ये पाहिजे तर 1 नंबर मध्ये. जशा मूर्ती मोठ्या असतील तशा मोठी साईज पण आपल्याकडे अवेलेबल. आता ही 1 नंबर झाली, ही 2 नंबर झाली, आता हे 3 नंबर मध्ये झालं असं आहे. आता हे असे 4 नंबर मध्ये. हे साईजचा इश्यू नाही. असे जे कपडे घेतले छोट्या मोठ्या साईज नुसार तुम्हाला सगळ्या साईजचे अवेलेबल मिळतात. बरोबर. हे कॉटनचं कलेक्शन झालं. अच्छा. आणि छोटी साईज किती पासून स्टार्ट आहे? 10 रुपये 20 रुपयापासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये. अरे वा, 10 रुपयापासून आपल्याकडे स्टार्ट. हो, 10-20 रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग मिळतात. बरोबर. हे झाले बाळकृष्णासाठी खास प्युअरली कलेक्शन झालंय तुमचं. अच्छा. त्याच्यात तुम्हाला लक्ष्मी गणपती अन्नपूर्णासाठी झाले ते आपण गळ्यातलं एक दाखवलं, हे तसंच आहे. पण एक अजून दुसरं पाहिजे तसे ते पण बांधायचे पण प्रकारचे आपल्याकडे भरपूर आहेत. हे बघा, जसे की आता हे लक्ष्मी गणपती अन्नपूर्णा, हे पूर्वी असे लोक बांधायचे, हे गळ्यातून बांधण्यासाठी आणि वरून दुपट्टा टाकण्यासाठी. असं मॅचिंग मध्ये तुम्हाला हे लेंगा पट्टा म्हणतात किंवा परकर आणि दुपट्टा असं पूर्ण सेट येतो. याच्यामध्ये भरपूर साईज येतात. याच्यामध्ये ही सगळ्यात स्मॉल साईज आहे, 2 इंचापासून तर असे 3 इंचापासून तर असे कमीत कमी याच्यात 12 इंचापर्यंत साईज अवेलेबल आहे आपल्याकडे. हे बघा, अशा छोट्या मोठ्या भरपूर साईज आहेत. येलो कलरचं वगैरे भरपूर येतील तुम्हाला असे याच्यामध्ये. मस्त. असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर याच्यामध्ये येतील तुम्हाला साईज नुसार, कलर, डिझाईन, पॅटर्न. आता समर असल्यामुळे फक्त कॉटनचं कलेक्शन आम्ही वरती डिस्प्लेला ठेवलेलं आहे. ज्यावेळेस जन्माष्टमी असते, दिवाळी, दसरा, गणपती असतो त्यावेळेस आपल्याकडे फॅन्सी मध्ये भरपूर प्रकारचा स्टॉक असतो. तसेच आपल्याकडे साईबाबा स्वामी समर्थांसाठी चालणारे शॉल पण आहेत. त्याच्यामध्ये पण भरपूर कलर असतात. ब्ल्यू, रेड, येलो, ऑरेंज, असे पिंक वगैरे भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये. छान छान कलर येतील. याला फक्त तुम्हाला स्ट्रिक असते, याला एक वरती वेलप्रो असतो आणि वेलप्रो असं स्ट्रिक करायचा. हे तुम्ही साईबाबासाठी, स्वामी समर्थांसाठी, गजानन महाराजांसाठी अशा कुठल्याही मूर्तीला तुम्ही गळ्यातून घालू शकता. बरोबर, सुंदर. याच्यावरती तुम्ही मॅचिंग मध्ये असे फेटे पण घेऊ शकता त्याच्यासोबत. तुम्हाला अशा स्टोनच्या माळा वगैरे पाहिजे असेल तर स्टोनच्या माळा वगैरे येतील. असे फॅन्सी राजस्थानी पॅटर्नच्या माळा येतील. अशा भरपूर प्रकारच्या माळा वगैरे आहेत. मोत्याच्या माळा पाहिजे तर मोत्याच्या माळा येतील साईज नुसार. आणि तुम्हाला बाळकृष्णासाठी प्युअरली सेट पाहिजे असेल तर असं त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू पाहिजे असतील. हाताचे कडे, माळा, पूर्ण सेट आहे. बासरी, छडी, मुकुट, कुंडल वगैरे असं पूर्ण सेट येतो हा. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. याच्यामध्ये 30 रुपयापासून तर 200-500 रुपयापर्यंतचे सेट असतात आपल्याकडे. अशा भरपूर प्रकारच्या साईज नुसार रेट असतात. आणि जसं वर्क असेल, जसं डिझाईन असेल तसे रेट असतात. रेटच्या बाबतीमध्ये मार्केटपेक्षा कमीच रेट असतील सगळ्याचे. आसनमध्ये पण हा एक नवीन कपडा आलेला आहे येलो कलरचा. येलो कलरची डिमांड असल्यामुळे हा पण एक छान कापड आहे. याला तुम्ही असं हे केलं, नॉर्मली वेल्वेट सारखं याचं फर वगैरे निघते. जसं की आता आपण साधा वेल्वेट युज करतो, या वेल्वेटचं जरा बायकांना समस्या असायची, याचे वरचे फर वगैरे निघायचे किंवा हे निघायचं. त्याच्याकरता आम्ही चांगल्या क्वालिटीचे नवीन वेल्वेटचे कापड आणलेले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर साईज आहे. त्याच्यात 2 आपल्याकडे ही सगळ्यात छोटी 2x3 इंचापासून तर कमीत कमी याच्यामध्ये 20x40 इंचापर्यंतच्या भरपूर साईज आहेत. कमीत कमी 20 ते 25 साईज आहे याच्यामध्ये आपल्याकडे. तसे आता चौरंगावरती टाकायला पाहिजे असेल तर चौरंगाच्या मापाच्या, छोट्या छोट्या चौरंगाच्या मापाच्या अशा लोड गाद्या वगैरे पण अवेलेबल असतात. जसे की स्वामी समर्थ ठेवायला, गणपती ठेवायला वगैरे भरपूर लोड गाद्या वगैरे असतात आपल्याकडे. आणि लोकांना आता जॉईंट वस्त्र हवे असतात काही काही मूर्तींसाठी, वरपासून गळ्यापर्यंत. त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल असतात. वेळेनुसार कलेक्शन बदलत असतं. आता दाखवलं तुम्ही व्हिडिओमध्ये वेगळं आणि नंतर आम्हाला वेगळं मिळालं बाबा असं बोलू नका फक्त. कारण की जे कलेक्शन जेव्हा अवेलेबल असतं तेव्हा ते आम्ही ठेवत असतो. आणि आपल्याकडे स्टॉक दरवेळेस चेंज होत असतो. समर म्हणजे जसं असेल सीझन असेल तशा पद्धतीचा स्टॉक असतो आपल्याकडे. याच्यामध्ये भरपूर प्रकारचे आपल्याकडे साहित्य आहे. आणि जर ज्यांना कोणाला होलसेलमध्ये क्वांटिटी हवी असतात त्यांच्यासाठी पण आपल्याकडे भरपूर स्टॉक असतो. त्या लोकांना पण आपण भरपूर रेटमध्ये डिस्काउंट करून आपण हा माल होलसेलमध्ये देत असतो. जसे की आपल्याकडे स्टॉकचे कुठल्या गोष्टीची कमी नसते. बरोबर. सीझन मध्ये, ऑफ सीझन मध्ये तुम्ही कुठलाही माल घेऊन जाऊ शकतात. खूपच छान. भरपूर असतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मोराचे वगैरे डिझाईन आहेत छान, किंवा आपले छोटे छोटे असे छान मुकुट आहेत. हे पण मोराचेच डिझाईन आहेत. ज्यांना क्वांटिटी घ्यायची असेल ते पण आपल्याशी संपर्क करू शकतात. ज्यांना लूज घ्यायचं आहे तर लूज तर आपलं असतंच असतं, पण
होलसेल पण आहे आपल्याकडे? होलसेल पण मिळतं आपल्याकडे. अच्छा, म्हणजे छान डब्बीमध्ये पॅकिंग आहे. आता याच्यामध्ये किती क्वांटिटी पीस असतात? 20 पीस असते, एखाद्या वेळेस 25 असतात, एखाद्या वेळेस 40 पीस अच्छा, असतात. वेगवेगळे पीस छोट्या मोठ्या साईज नुसार ते अवेलेबल असतात. वेगवेगळी क्वांटिटी आहे. वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये. जसे की क्वांटिटीमध्ये तुम्हाला माळा वगैरे घ्यायच्या असतात, असं 6 डझनाच्या पॅकेटमध्ये माळा वगैरे येतात आपल्याकडे. असे 6-6 डझनांचे माळांचे पॅकेट असतात. हे पण आपण होलसेलमध्ये सगळ्यांना देत असतो. बरं. मुकुटांमध्ये होलसेलमध्ये आसन देतो, पेटे वगैरे माळा सगळे देतो आपण. आपल्याकडे मूर्त्यांमध्ये नवीन नवीन प्रकारचे वस्तू आलेले आहेत. जसे की आता हा 6 मावळ्यांचा सेट आहे. याच्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, अच्छा, हे असे सेवा काशीद, अच्छा, 6 मावळे आपल्याकडे. 6 मावळे वेगवेगळ्या प्रकारचा सेट आलेला आहे. याच्यामध्ये धनुर्धानी मावळा आहे, एक शिवा काशीद आहे, असं हे फर्जंद म्हणून एक आलेले आहेत. हे तानाजी मालुसरे वगैरे असे वेगवेगळे प्रकारचे असे क्विट असे छान मावळे आलेले आहेत. खूपच सुंदर. आणि हे मटेरियल कशाचं आहे? हे पॉलिरेजिनचे मावळे आहेत. हे वॉशेबल आहे, पाण्यामध्ये तुम्ही फुल्ली वॉश करू शकता. जसे पॉली मार्बलचे जसे आपण घेतो त्या प्रकारचं मटेरियल आहे. जसे आपण पीओपीचे वगैरे मावळे घेतो, त्यांचा कालांतराने कलर डल पडतो किंवा त्यांना वरून डस्ट पकडते, खराब होतात. तसं काही नाही. याला तुम्ही डेली पाण्याने वॉश वगैरे जरी केले 8 दिवसांनी, महिन्यानी वगैरे तरी चालतं. आणि तुमचं टीव्ही युनिट एक प्रकारे पूर्ण प्रकारे हे सजवून टाकतं. घरामध्ये हे पूर्ण शिवरायांची वाईफ आणते आणि पॉझिटिव्ह एनर्जीसाठी चांगलं असतं हे आपल्या घरासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला एक हे अश्वरूढ शिवाजी महाराज पण आहेत छान प्रकारे. आणि हा जो एक कॉपीराइट पीस मध्ये येतात, हे जे मावळे हे कॉपीराइट केलेले आहेत. अच्छा, ज्यांनी बनवले हे 3D पेंटिंग मध्ये असतात. हे बरोबर. हे काही डाय मध्ये वगैरे बनत नाही. आपण डाय मध्ये वगैरे वस्तू बनवतो त्या वेगळ्या असतात, या 3D पेंटिंग मध्ये बनवले जातात. याच्यामध्ये तुम्हाला मूर्तींमध्ये बी असं भरपूर प्रकार, जसे की आपल्याकडे सगळ्यात छोटी 3 इंची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. सगळ्यात छोटीशी मूर्ती 3 इंचाची, तुम्हाला देवघरात वगैरे ठेवायला 3 इंचाची असून खूप रेखीव आहे. रेखीव आहे. त्याच्यातलं बारीक काम खूप क्लिअरली दिसतं तुम्हाला. मस्त. याच्यामध्ये तुम्हाला साईज नुसार भरपूर मूर्त्या येतील अशा. अच्छा, ही जरा त्याच्यातून मोठी अजून. बरोबर. त्याच्यामध्ये साईज नुसार तुम्हाला मूर्त्या मिळतात. प्राइस कशी आहे 3 इंचाची? स्टार्टिंग आपल्याकडे 100 रुपयापासून तर 10,000 पर्यंत तुमच्या रिक्वायरमेंट नुसार मूर्त्या मिळतील. बरोबर. कमीत कमी 100 रुपयापासून तुम्हाला गिफ्टिंग साठी मूर्त्या मिळतात आपल्याकडे. आणि हीच तुम्हाला 3 इंचापासून तर आपल्याकडे अवेलेबल मध्ये 2 फुटापासून 3 फुटापासून अशा सगळ्या साईजच्या मूर्त्या मिळतील. आता ही 1.5 फुटाची मूर्ती आहे. 1.5 फुटाची मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणी रेग्युलर आपल्या टीव्ही युनिट साठी, शोकेस साठी घरात सगळीकडे जास्त चालणारा आयटम आहे आमचा विठ्ठल रुक्मिणी. याच्यामध्ये विठ्ठल पण येतात आणि असे एक रुक्मिणी पण येते ह्या साईज मध्ये. वा, सुंदर अशी माळ पण याच्यात रेखीव दिसते एकदम. खूपच सुंदर. दोघांचे कसे सेट मध्ये मिळतो तुम्हाला. वा वा. याच्यामध्ये तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी पण येतील, बुद्धांच्या मूर्त्या पण येतील, शिवाजी महाराजांच्या मूर्त्या येतील, स्वामी समर्थांचे वटवृक्षांचे मूर्ती येतील. स्वामी समर्थ जसं की आता वटवृक्षामध्ये पण चालतो, त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यात लाईट पण लागतो. त्याच्यामध्ये साईज तुमच्या हिशोबानुसार भरपूर साईज मिळतील. आता जनरली जी 1.5 फुटाची साईज चालते, ती साईज आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते. आणि आपण ह्या मूर्त्या कोणाला गिफ्टिंग वगैरे साठी पण लागत असतील तर आपण घरपोच पाठवतो. बरोबर. ह्याच्यातली जी स्वामी समर्थांची जी मूर्ती आहे, ही मूर्ती तुम्ही पूर्णपणे पाण्याने, दुधाने अभिषेक वगैरे केला तरी हिचा कलर वगैरे जाणार नाही. स्वामी समर्थाचं जे जप अनुष्ठान करतात त्या लोकांना अभिषेक वगैरे करायचा असतो. दुधाने, पाण्याने डेली अभिषेक करू शकतात. मागे पण तुम्ही दत्ताचं वेब असल्यामुळे तिला पण छान दिसतं. वटवृक्ष तर खूपच सुंदर आहे. लाईट पण आहे. वॉशेबल आहे. याच्यातला जो लाईट आहे हा चेंजेबल लाईट आहे. जसं आपण देवघरामध्ये वगैरे लाईट लावतो ना, बरोबर, तो लाईट तुम्हाला जसं काही खराब झाला तर तो चेंज वगैरे पण करता येतो. म्हणजे अशी ती वस्तू तुमची वेस्ट नाही जाणार. नंतर जरी तिला काही प्रॉब्लेम आला तर चेंज करता येतो, इलेक्ट्रिशियन कडनं वगैरे करून घेता येतो. अशा प्रकारचे भरपूर वस्तू आहेत. आणि हे जे अशा आपल्या डॅशबोर्ड वरती वगैरे असं ठेवायचं असलं आपल्याला, हा जो गणपती ब्रास मध्ये, प्युअर ब्रासचा, अँटिक ब्रास मध्ये बोलतात त्याला. अच्छा. आणि हे जे शिवरायांचं आहे हे पण कॉपीराइट पीस आहे. 3D अॅनिमेशन मधून जसं बाहेर येतात ना, त्या प्रकारचं आहे. तुम्ही कार मध्ये पण लावायला सगळ्यात जास्त आमचं जातो हा पीस. आणि जर गिफ्टिंग वगैरे करायची असेल आपण घरपोच वगैरे लोकांना पाठवतो. व्हॉट्सअपवरती आपण नंबर देतो सगळ्यांना, याच्यावरती तुम्ही घरपोच लोकांकडनं मागवू शकतात. ह्याच्यामध्ये जसं की आपण ही पण एक मूर्ती आहे हनुमानाची. ही जी मूर्ती आहे आपले अंजनेरीचे आहेत ना, नाशिकचं त्र्यंबकचं, तिथली जशी मुद्रा आहे त्याच मुद्रेमध्ये ही बसलेली आहे. याच्यामध्ये 3 कलर असतात. आता आपल्याकडे एक गोल्डन कलर आणि एक ब्लॅक कलर आहे. याच्यामध्ये एक कॉपर कलर पण येतो. कॉपर कलर पण त्याच्यामध्ये अवेलेबल असतो. खूप सुंदर कलर मध्ये या हनुमंताच्या मूर्ती आहेत आपल्याकडे. आणि ओरिजिनल त्या अंजनेरीला जशा आहेत तशाच मूर्ती हुबेहूब आहेत आपल्याकडे. याच्यामध्ये तुम्हाला असं आपले असे हे पण छान प्रकारे सरस्वतीची पण साईज आहे, रेग्युलर साईज 8 इंचाची वगैरे. सुंदर अशी कलरफुल आहे आणि कमळामध्ये बसवलेली आहे.
मुलांच्या डॅशबोर्ड वरती वगैरे किंवा स्टडी टेबल वरती ठेवायला पण चालतात. बरोबर, म्हणजे कसं पॉझिटिव्ह वाईब येते त्याच्यामुळे जास्तीत जास्त आमच्याकडे यांची मागणी असते सरस्वतीची वगैरे. याच्यामध्ये साईज नुसार वेगळे वेगळे असतात अवेलेबल नुसार. असे समजा तुकाराम महाराज आपले ज्ञानेश्वर माऊलींचे पण असतात छोट्या मोठ्या साईज मध्ये. बरोबर, त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वर माऊलींची असे वेगळ्या वेगळ्या मूर्त्या असतात. ज्यांना हव्या असतील त्यांना आपण पीडीएफ पाठवतो. साईज नुसार वेगळे वेगळे साईज असतात त्यांच्यामध्ये भरपूर. आणि सगळ्यात छोटी शिवाजी महाराजांची आपल्याकडे ही जी येते ही 4 इंचाची मूर्ती येते. याच्यामध्ये 4 इंचापासून तर तुम्हाला पाहिजे त्या साईज मध्ये अवेलेबल असते. त्याच्यामध्ये तुम्हाला ही जर एक सगळ्यात छोटी 4 इंचाची येते, त्याच्यानंतर एक 5 इंचाची येते. 5 इंचाची म्हणजे जशी संभाजी महाराजांमध्ये आहे ना, तुम्हाला शिवाजी महाराजांचे पण वेगळ्या वेगळ्या मुद्रेमध्ये मिळते ती. बरोबर, साधारण याची प्राइस काय आहे आता? हे साधारण आपण 550 ला विकतोय. ऑनलाईन वगैरे याचा रेट जास्त असतो. बरोबर, अमेझॉनला वगैरे पण हे प्रॉडक्ट तुम्हाला बघायला मिळतात, पण त्यांच्यापेक्षा रेट नक्कीच आपल्याकडे कमी असतात. 8 इंच मूर्ती आहे. त्याच्या पाठीमागे हे राजमुद्रा पण आहे. हे तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायला, घर बनवण्यासाठी गिफ्ट द्यायला किंवा लग्न समारंभामध्ये गिफ्ट द्यायचे असतात. त्यासाठी जास्तीत जास्त आमच्याकडे यांची मागणी होते. आणि आपण पूर्ण वॉशेबल, हे पण पूर्ण वॉशेबल. याच्यामध्ये पीयूपीचं वगैरे काहीच संबंध नसतो. हे जे तुम्ही पूर्ण 24 तास पाण्यामध्ये जरी भिजवून ठेवलं तरी खराब होत नाही ह्या मूर्त्या. यांचं वेगळंच महत्व आहे, कारण की गिफ्टिंग साठी तर चालतं. घरामध्ये पण एक वेगळी एनर्जी आहे त्याच्याने. तर आजचा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा. आपले चॅनल स्मिता ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.